नैतिक व सात्विक विचारांचे विश्वासार्ह एकमेव न्यूज चॅनल प्रगल्भ नायक न्यूज। प्रगल्भ नायक न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची खांजोडवाडी येथे डाळिंबागेला भेट। नरेंद्र दीक्षित व नंदकुमार विभूते, प्रगल्भ नायक न्यूज नेटवर्क, आटपाडी। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी प्रगल्भ नायक न्यूजला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। खांजोडवाडीतील शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत तेलावर मात केली आहे। फळबागा यशस्वी झाल्यानंतर त्यांचे मार्केटिंग अधिक चांगले करण्याची गरज आहे। मार्केटिंगसाठी एकत्रित विचार करू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरदचंद्र पवार यांनी आटपाडी तालुक्यातील खांजोडवाडी येथे दिली। डाळिंबागेची पाहणी करून मार्गदर्शन करताना ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, पीक नाही आणि त्या पिकाला प्रोत्साहन देण्याच्या संबंधीची नीती आपण स्वीकारली आणि सुदैवानं महाराष्ट्रात तुमच्यासारख्या अनेकांनी त्याला मदत केली आणि त्यामुळे महाराष्ट्रातील चित्र बदललं। तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छेने मला देशाचं काम करायची संधी मिळाली आणि 10 वर्ष मी देशाचा शेती मंत्री असताना पहिले 6 महिन्यामध्ये रोजगार हमीचं जे धोरण होतं फळबागाचं ते मी सबंध देशाला लावलं आणि त्याचा परिणाम आज हिंदुस्थान या बाबतीतला एक महत्त्वाचा देश झालेला। तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल, फळबागांच्या उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये जवळपास 2 नंबरचा देश आज भारत झालेला। ते सगळे कष्ट सरकारचं धोरण जरी असलं तर त्याला तुम्ही लोकांनी साथ दिली आणि त्यामुळे ते सगळं जर आपण बदल झालेला दिसतो। दुष्काळी भाग होता हा। बऱ्याचशी सांगत होतो की 40 वर्षाच्या पूर्वी मी या तालुक्यात फार हिंडलो। आमचे सहकारी होते बाबासाहेब देशमुख आणि बाबासाहेब देशमुखांच्या बरोबर अनेक गोष्टी आम्ही या ठिकाणी राजकारणाच्या क्षेत्रामध्ये केल्या। त्यावेळेस फिरत असो आणि कुठेही गेलं तर दुष्काळाशिवाय काही चर्चा असायची नाही म्हणायला लोक जगत कसे होते हा प्रश्न जर विचारला तर त्याला एकच मार्ग दिसायचा की आजही मी बघतो की मी चेन्नईला गेलो, मी कोइंबतूरला गेलो, मी कोचीनला गेलो, विमानातून उतरलो खाली आणि विमानाच्या बाहेर आलो की तिथं मद्रासचे सगळे लोक असताना कोणते 200 लोक मध्येच रामराम साहेब म्हणायचे। म्हणलं रामराम साहेब म्हणजे जिथला पासा घरचे दिसते आणि काय करताय म्हणले तर म्हणणार आम्ही गलाई आले सगळे। गलाईच ना। आणि सगळे जण त्या ठिकाणी ही सोनं चांदीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असत, पण ते काम करत असताना सुद्धा त्यांचं लक्ष गावाकडे खूप असायचं आणि सातत्यानं अनेक चर्चेमध्ये आम्हाला काही शेतीच्यात बदल कसा करायचा याबद्दलची ती चर्चा करत असत। आज हा निर्णय तुम्ही लोकांनी या परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी हिमतीने केला। मी नेहमी सांगतो, एके ठिकाणी माझ्या एका पुस्तकात मी लिहिलं, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याचा थोडासा माझा इतरांच्यापेक्षा अनुभव जास्त आणि त्यामुळे प्रत्येक भागाचं वैशिष्ट्य या बाबतीत माझी एक मुलाखत घेतली होती आणि त्याच्यातून पुस्तक तयार केलं। तुम्हाला विचारलं की आटपाडी, खटाळा वगैरे या सगळ्या भागाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? मी सांगितलं की या तालुक्याच्या बाबतीत इथं माणूस कधी उपाशी मारणार नाही, परिस्थितीवर मात करणार, लाचार कधी कोणाच्यासाठी होणार नाही, काय वाटेल ते करते, सन्मानानं जगायचा मार्ग शोधते। आणि त्याचं उदाहरण एक मी दिलं, या देशातली पहिली सर्कस या भागात झाली होती, माहिती कोणाला? एक भगवान माली म्हणून एका गृहस्थांनी या देशातली पहिली सर्कस काढली। या भागातले लोक होते तासगावमध्ये
आणि त्याच्यानंतर प्रोफेसर छत्रे, आणखीन काही लोक आले, त्या सगळ्यांनी छत्रे या सरकशी काढल्या. कशासाठी काढल्या? जगता इथे येत नव्हतं म्हणून देशाच्या कानाकोपऱ्याला कुठं उड्या मार, कुठं विदूषकाचं काम कर, कुठं हत्ती फिरव, कुठं वाघाला घेऊन फिरव, काय वाटेल ते करा. सन्मानानं जगण्याच्यासाठी काय करायचं हा इथल्या माणसाचा स्वभाव होता. आणि ते सरकशीत गेले, सोन्या चांदीच्या व्यापारात गेले. काही लोक काही काळामध्ये मुंबईमध्ये दिल्लीमध्ये कामाला गेले. परंतु अलीकडच्या काळामध्ये फळबाग योजना झाल्याच्या नंतर लोकांनी आपलं क्षेत्र बदललं आणि एकेकाळी इथून बाहेर मजुरांची पूर्तता करण्याच्या संबंधीची जबाबदारी ही घेतली जात असते. आता इथं काम करण्याच्यासाठी मजूर कमी पडतायत या प्रकारची तक्रार यायला लागली. आणि त्याचं महत्त्वाचं कारण की रोजगार हमी असो, फळबाग योजना असो, त्याचा पुरेपूर लाभ तुम्ही लोकांनी घेतला. आणि तुमच्या गावाचं खांदेवाडीचं वैशिष्ट्य हे आहे की तुम्ही निकाल जे घेता ते सगळेजण म्हणून एकत्र बसून घेता. फवारणी कधी करायची, मंदिरात बसता कधी सगळे बसून ठरवता सगळ्यांनी. आज कोणतं औषध मारायचं त्याचाही निर्णय तुम्ही एकत्र बसूनच घेता. तिथं असं नाही मी एक करतोय, तुम्ही दुसरा करतोय, तिसरा करतोय. हे एकत्रित या कामाच्यासाठी बसून एकत्रित निर्णयाची अंमलबजावणी हे करण्याचं सूत्र हे महाराष्ट्रामध्ये खानदेशवादींनी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या सोबत दिलेलं आहे. आणि त्याचा परिणाम आज या ठिकाणी चांगल्या दर्जाचा माल हा तयार होतोय. त्याचा आनंद हे आपल्या सगळ्यांना मनापासून आहे. डाळिंब शेजारी प्रभाकर चांदेले आहेत सांगोल्याची. मला वाटतं की या देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादक संघाचे तुम्ही अध्यक्ष होतो ना? अजून आहेत. ती डाळिंब उत्पादक संघात आहेत. तिथे जाचक आहेत, ते महाराष्ट्राच्या डाळिंब उत्पादक संघामध्ये काम करतात. असे अनेक लोक आहेत की त्यांनी अभ्यासूपणानं या प्रश्नात लक्ष घातलं. उत्पादन वाढीच्या दृष्टीनं काही नवीन कल्पना सरकारला सुचवल्या आणि विक्री करण्याच्या संदर्भात सुद्धा सामूहिक प्रयत्नाची पराकाष्ठा या सगळ्या लोकांनी केली. मध्यंतरी एक मोठं संकट येऊन गेलं. मी सगळ्या गावावर सांगत होतो की लोकांनी डाळिंब लावावं, लोकांनी फळं लावायची. माझ्या शेताला बारामतीला पाणी आणि पाणी म्हणून मगाशीच मी सांगितलं आम्ही राजकारणात 50 गावं फिरत बसणार, शेतीकडे लक्ष नाही. मग शेती चालायची कशी? मग एकच पीक ऊस. ऊस हे आयुष्याचं पीक आहे. सरी काळजी लावली, पाण्याची व्यवस्था केली, खांदणी बांधणीची व्यवस्था केली की कारखाना घेऊन जातो. फक्त चौकशी एवढीच करायची की पहिला ॲडव्हान्स कधी देतात. दुसरी काही चौकशी आम्ही ऊसवाले कधी करत नाही. आणि म्हणून एकदा ऊसाची लागण केली की आम्ही बहुसंख्य लोक शेतीवाडी सोडून गावच्या चौकामध्ये जिथं बसायची जागा असेल त्या ठिकाणी बसून देशातल्या प्रधानमंत्र्यापासून गावच्या सरपंचापर्यंत सगळी तक्रार करत असतात. हे आम्हा ऊसवाल्यांचं वैशिष्ट्य आहे. पण जिथं पाणीच कमी आहे त्या ठिकाणी हे उद्योग करून चालणार नाही हे तुम्ही लोकांनी ओळखलं. फळबाग योजनेचा लाभ घेतला आणि उत्तम प्रकारची फळं तुम्ही तयार करायला लागला. फळबागाच्या संबंधीचं द्राक्ष बागायतदार संघ असो, केळी बागायतदार संघ असो, डाळिंब बागायतदार संघ असो, याच्या संस्था संघटना तुम्ही उभ्या केल्या. त्यासाठी आणखीन अधिक संशोधन झालं पाहिजे या प्रकारच्या मागण्या केल्या आणि आम्ही लोकांनी त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी संशोधन केंद्राला सुद्धा मान्यता देऊन शेतकऱ्यांना एक नवीन एक रस्ता दाखवण्याच्या संबंधीचं काम केलं. मी सगळ्यांना फळबाग जा म्हणत होतो
आणि म्हणजे एक दिवशी मी ठरवलं की आपलं ऊसाचं क्षेत्र कमी करायचं आणि फळबाग करायची. आणि म्हणून मी 4 एकर डाळिंब केलं. चांगलं झालं डाळिंब. आणि 2-3 वर्षानं त्याच्यावर लाल्या रोग आला, तेल्या रोग आला आणि सोन्यासारखी बाग गेली. 1-2 वर्ष बघितलं त्या तेल्याला मला काही उत्तर सापडलं नाही. एक दिवशी काढून टाकली बाग. म्हणजे ह्याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. आणि अनेक ठिकाणी तेल्यावर लोकांच्या बागा गेल्या. हे चित्र मी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही ठिकाणी पाहिलं. पण नंतर मी चौकशी करत होतो की तेल्यानी अनेकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या, तरी काही ठिकाणी डाळिंब घेतलं जातं आणि तिथं तेले गेलेलं नाही. काय भानगडे. आणि माझ्याकडे माहिती ही आली की जे तेल्याशी संघर्ष करून यशस्वी झालेले शेतकरी आणि गाव हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आठवडीमधून खानोरवाडीला गेलं पाहिजे. त्याचं महत्त्वाचं कारण तुम्ही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सामूहिक निर्णय घेण्याच्या संबंधीची पद्धत आणि शिस्त ही तुम्ही लोकांनी ठेवली आणि त्यामुळे एक प्रकारचं चांगलं चित्र ही आज तुमच्या सगळ्यांच्या सोबत झालेली आहे. मी बरीच माहिती याच्या आधी तुमच्या गावाची घेतली होती. काय विशेष काय या ठिकाणी विशेष सामुदायिक शहाणपण आहे, सामुदायिक ऐक्य आहे, एकत्रित निर्णय आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे, मला जर त्याच्या खोलात जायचं आहे की इतर ठिकाणची माती आणि तुमच्या गावच्या मातीत फरक आहे. तुमच्या गावची माती हा चिवटपणा किंवा हे म्हणजे घरच्या सफरा सुद्धा गळायचे लोक असेल त्याच्यावर या मातीचा थर टाकायच्या संबंधीची ही पद्धत आहे. आणि त्यामुळे त्या मातीचा उपयोग हा फळबागाच्या संबंधी होऊ शकतो का काय याच्यात तुमच्यातल्या काही त्या जाणकारांनी केलेली दिसतोय. आणि या ठिकाणची पीक पद्धती बदलून तुम्ही डाळिंबावर गेला आणि आज डाळिंबामध्ये तुम्ही यशस्वी झालेले. काही प्रश्न मांडले. आता ते प्रश्न पूर्वी मला निर्णय घ्यायचा अधिकार होता. मी काय आता मंत्री नाही, जयंत मंत्री त्यामुळे मला कोण विचारणार, त्याला विचारणार. बघूया, आपण प्रयत्न करू. केंद्र सरकारला सांगू, राज्य सरकारला सांगू. मी केंद्रामध्ये असताना एक योजना काढली, तिचं नाव इंग्रजीमध्ये RKVY म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना. आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही प्रत्येक राज्याला, आम्ही म्हणजे जेव्हा केंद्रात होतो तेव्हा काही कोटी रुपये आम्ही द्यायचो. आणि ते कोटी रुपये देऊन फळबागाच्यासाठी, शेतीसाठी त्याचा कसा वापर करायचा हे केंद्र सरकार ठरवणार नाही. त्या राज्याची गरज लक्षात घेऊन त्या राज्यांनी ठरवलं. आणि त्यामुळं आता समजा तुम्ही या ठिकाणी आज प्रश्न मांडला की तुम्ही या पिकाचं संरक्षण करण्याच्यासाठी तिकडे नाशिक आणि या भागातून तुम्ही नेट आणता, त्याचा खर्च काही येतो आणि तो खर्च थोडासा सगळ्यांनाच न परवडणार आहे. पण आज हा जे राष्ट्रीय कृषी विकास योजना जी आहे त्याच्यामधून केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला जे पैसे दिले असतील त्या पैशाचा वापर या ठिकाणी हे नेट जे आहे त्याची किंमत कमी करण्यासाठी, त्याला सवलत देण्यासाठी, सबसिडी देण्यासाठी सुद्धा करता येतं. आणि त्याबद्दलची चर्चा ही केंद्राशी आणि राज्याशी करावं लागेल. ही दिवाळी झाल्याच्या नंतर मी स्वतः जाऊन करेल आणि त्याचा मार्ग काढण्याचा संबंधीचा प्रयत्न करेल. आणि मग योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत आणल्या पाहिजेत, त्याचा लाभ तुम्हाला दिला पाहिजे. आणि त्या योजना तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्ही उत्तम दर्जाचं उत्पादन वाढवलं पाहिजे. आणि आज हे चांगलं उत्पादन तुम्ही करण्यासाठी यशस्वी झाला याचा मला मनापासून आनंद. आपण ही फळबागाची योजना काढली. मी परदेशामध्ये अलीकडे गेलो नाही, पण कधी कधी जातो. त्यावेळेला परदेशात गेल्याच्या नंतर मी
भाजी आणि फळ बाजारात जास्त वेळ घालवतो. काय चाललंय, कुठला माल येतो, कुठला माल आला, काय केलं, आपल्यापेक्षा कोणता माल वेगळा जगात मिळतो. आणि अलीकडे मला बघायला मिळतं की लंडनमध्ये गेल्याच्या नंतर डाळिंब बघायला मिळतं, द्राक्ष बघायला मिळतात, आणखीन काही गोष्टी बघायला मिळतात. आता डाळिंब बघायला मिळाल्याच्या नंतर एक दिवशी लंडनच्या मार्केटमध्ये मी डाळिंब पाहिलं. तिथं त्या डाळिंबावर एक असं काय त्याला म्हणतात, त्याचा मार्क असा लेबल लावला जातो मार्क, आणि त्याच्यात कोणत्या देशातून ते आले हे लिहिलेले असतात. अतिशय चांगली डाळिंब होती. आणि म्हणून मी त्या स्टॉलला थांबलो, त्या डाळिंब हातात घेतली. तिथं काय लिहिलं बघितलं तर तिथे लिहिलं होतं मेड इन इंडिया. इंडिया म्हणजे कुठून आली द्राक्ष? पंजाबात होत नाहीत, हरियाणात होत नाहीत, केरळमध्ये होत नाहीत, आणि कुठं नाही. म्हणजे भौतिक भानगड आपल्याकडची दिसते. आणि म्हणजे त्या दुकानाचा जो कोण मुख्य मालक होतो आणि जो खरेदी करतो वेगवेगळ्या देशातून, त्याला मी गाठलं आणि त्याला विचारलं की माल कहाँ से आ गए, वेळ दिसते. तर ते सांगितले हिंदुस्थानात आलं. म्हणजे कुठून? म्हणजे आम्हाला माहिती नाही, पण मुंबई. आता मुंबई काय डाळिंब पिकवत नाही. मुंबई म्हणल्यामुळे नक्की दर आठवणी इकडचंच असणार. म्हणजे आज तुमच्या भागातली ही उत्तम दर्जाची फळं जगातल्या महत्वाच्या शहरामध्ये बाजारपेठेमध्ये सुद्धा बघायला मिळत आहेत. आणि ते आज करण्याच्यासाठी आपण यशस्वी झालो. आता फक्त त्याचं मार्केटिंग अधिक चांगलं कसं करायचं या संबंधीचा विचार करण्याची गरज आहे. उत्पादन करण्याच्यासाठी तुम्ही यशस्वी झालं, मार्केटिंगचा विचार हा निश्चितपणे करू. इथं प्रभाकर चांदणे आहेत, इथं अनिल बाबन आहेत, जयंत सावची मदत आपल्याला नक्कीच मिळणार आहे. आणि या सगळ्यांच्या बरोबर घेऊन आपण मार्केटिंग प्रभावी दृष्टीनं करण्याच्या दृष्टीनं काय कसं करता येईल याचा विचार हा करता येईल. मग अशी बोलताना सांगितलं की नाशिकला सह्याद्री नावाची एक संस्था काढलेली आहे. त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये फार्मर्स प्रोड्युसर कंपनी, म्हणजे शेतकऱ्यांनी तयार केलेली उत्पादनाची कंपनी. हा निर्णय माझाच होता. आणि त्यांनी सांगितलं की एक दोन काही कंपन्या झाल्याच खरं नाही. महाराष्ट्रामध्ये 600 कंपन्या झालेल्या. आज जुन्नर भागातली द्राक्ष बाहेर जातात, आज त्या भागातला भाजीपाला बाहेर जातो, आज खानदेशातली केळी बाहेर जाते, आज नागपूरची संत्री बाहेर जातात. आज तुम्ही मराठवाड्यामध्ये गेलात तर त्या भागातलं सीताफळ बाहेर जातं. आणि हे जातं कशाच्यामुळं? त्या गावामध्ये ही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही कुणालाही काढता येते. 11 शेतकरी एकत्र आले की त्यांना संस्था रजिस्टर करता येते. आणि त्या ठिकठिकाणी या सगळ्या संस्था रजिस्टर केल्या, त्याला बँकेची मदत होती. आणि या संस्थेच्या मार्फत बी बियाणं देणं, औषधं पुरवणं, तयार झालेल्या मार्गाचं पॅकिंग चांगलं करणं आणि तयार झालेला माल जगाच्या देशाच्या बाजारपेठेमध्ये पाठवायला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ती देण्याच्या बद्दलचा विचार करणं, हे सगळं एकत्रित काम केलं जातं. इथे सरपंच आणि बाकीच्या लोकांनी आता काही गोष्टी सांगितल्या. माझी त्यांना सूचना ही आहे की फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही जी कल्पना भारत सरकारने, राज्य सरकारने स्वीकारली, राबवली, तुमच्या गावामध्ये तशा प्रकारची जर एक वाक्यता करून तुम्ही कंपनी काढली तर कदाचित मार्केटिंग विक्रीच्यासाठी सुद्धा एकत्रित विचार हा करून 2 पैसे अधिक मिळायची शक्यता त्या मार्गाने सुद्धा आहे. उद्या प्रक्रिया करायची असली तर ती सुद्धा आज करता येते. आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केला की सह्याद्री नावाची जी संस्था नाशिकच्या जवळच्या, निफाडच्या जवळच्या 400 शेतकऱ्यांनी मिळून केली. आज त्यांचा एकंदर व्यवहार हा 250 कोटीच्या पेक्षा जास्त. आज तिथले शेतकरी हे करू शकतात, आम्ही काय करू शकत नाही.
आणि आम्ही नक्की करू शकतो त्या रस्त्याने जाण्याच्या संबंधीचा हा विचार केला पाहिजे. आणि म्हणून मला या ठिकाणी यावं ही सूचना देण्याच्यासाठी जे आपले सहकारी आले, आता दिवाळी झाल्यावर कधीतरी जयंतराव किंवा माझा वेळ त्या ठिकाणी घ्या, आम्ही तुम्ही एकत्र बसू, अशा प्रकारची तुमच्या वितरणाच्या बद्दलची विक्रीच्या संबंधीची संकट ही कशी दूर करून तुमच्या कष्टाची घामाची किंमत तुमच्या पदरात योग्य रीतीनं पडेल कशी याची आपण त्या ठिकाणी काळजी घेऊ. हा या ठिकाणी मी आपल्याला मुद्दाम सूचित करतो. मी काही ज्याला बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेत नाही. दिवाळी आहे, दिवाळी आपल्या सगळ्यांना सुखा समाधानाची जावं ही प्रार्थना करतो. धन्यवाद. पाहत रहा प्रगल्भ नायक न्यूज. शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.